तुमच्या समोर उठतोय त्याचा सर्वस्वी अधिकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी तुम्हाला सर्व शोषित घटकांना त्यांच्या भारतीय राज्य घटना न्याय दिला। त्याच भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल 12 ते 35 त्याच्यामध्ये आर्टिकल 19 शांत आर्टिकल 19 चा जो आज मी तुमच्या समोर उभा राहून अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला तुम्ही आज मी जे स्वतः तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचवण्याचा तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मला भारतीय राज्यघटनेचे जो फंडामेंटल राईट्स आहे आर्टिकल 19 मध्ये तुम्हाला बहाल केलेला आहे। आतापर्यंत असा महामानव होणे नाही, कारण की आपल्याला एक डॉक्टर साहेब एक डिग्री घेता घेता आपल्याला नाही केलं होतं। तुम्ही डॉक्टर झालात MBS MD, मी LLB LLS, 1-2 डिग्री घेण्यात आपलं अर्ध आयुष्य निघून गेलं। त्या माणसाने 32-32 डिग्री कशा घेतल्या असतील? आणि त्या काळात ज्यावेळेस इंग्रज भारतावर राज्य करत होते त्यावेळेस जी वर्णव्यवस्था होती तशा अशात सुद्धा त्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेऊन म्हणजे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा आज एक विद्यार्थी शिक्षण घेऊन इतका मोठा भारतीय राज्यघटना त्या राज्यघटनेच्या प्रत्येक जे आर्टिकल आहे त्या आर्टिकल मध्ये सर्वसामान्य स्त्रिया, महिला, पुरुष, अपंग या सर्वांना शेवटच्या घटकापर्यंत कसा नेता येईल याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे। त्याच घटनेच्या अंतर्गत मला आरक्षण दिलं आणि त्याच आरक्षणाच्या जोरावर मी शिकून सवरून आज वकील झालो। त्याच्यानंतर आज आपण वावरत असताना पाहतो की अगोदर कामगार होते, कामगारांना 12-12 तासाच्या ड्युट्या असायच्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मजूर मंत्री होते त्यावेळेस त्यांनी 12 तासाचे 8 तास केले। त्याचप्रमाणे महिलांना ज्यावेळेस त्या प्रेग्नेंट असतात त्यावेळेस महिलांना प्रसवच्या ज्या सुट्ट्या आहेत शासनामध्ये त्या सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केल्या। त्याच्यानंतर जर कोणी कोणावर अन्याय अत्याचार करत असेल तर ते अन्याय अत्याचार हलवून पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कायदा बनवला। भारतीय राज्यघटनेअंतर्गत तो कायदा बनवला। आपण आपला आवाज जर इथं कोणी ऐकत नसेल तर आपला आवाज आपण कोर्टापर्यंत देऊ शकतो। त्या सगळे अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले। आज 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्मातूनच जे शोषित, दीन, दलित, भटके, आदिवासी हे सर्व जे लोक होते 1856च्या कायद्याअंतर्गत पारधी झालं, त्याच्यानंतर बंजारा झालं, त्याच्यानंतर आणखीन ज्या अशा जाती आहेत त्यांना जन्मजात गुन्हेगाराचा शिक्का मारून टाकला होता डॉक्टर साहेब। कारण की का ज्या वेळेस इंग्रज भारतात आले इंग्रजांचा दारू गोळा किंवा त्यांचे जे काही लढण्याचं साहित्य ते गायब करण्याचं काम आदिवासी समूहाला माहीत होतं, कारण की जंगलामधल्या ज्या छुप्या वाट्या असतील सगळ्या गोष्टी असतील त्या आदिवासी समाजाला माहीत होतं। आदिवासी समाजाने त्यांच्या नाकीनऊ करून सोडले होते। तर ह्या समाजाला पकडमध्ये कसे आणायचं तर त्यांनी त्यावेळेस 1856 साली गुन्हेगारी कायदा म्हणून जन्मजात गुन्हेगार म्हणून आमचा शिक्का मारला होता। 1952 मध्ये सेटलमेंटचा जे कायदा म्हणतात त्याला आता सोलापूरमध्ये सेटलमेंटचा एक एरिया आहे तिथंच असे म्हणजे जसा जनावरांना कोंडवाडा होता त्याप्रमाणे आम्हाला सर्व या लोकांना कोंडवाडा असायचा। मला ह्या गावात जर दुसऱ्या गावाला स्थलांतर जरी करायचे असेल तर आता आपण एका देशातून दुसऱ्या देशात जातो त्याला कसं आपण पासपोर्ट वगैरे त्याप्रमाणे आम्हाला पासपोर्ट असायचा। परंतु जर मला एखाद्या शिरूर जरी जायचं राहिलं तर इथलच्या पोलीस पाटला जाऊन माझी नोंद व्हायची, मग तिथून जाऊन तिथलच्या पोलीस पाटला जाऊन नोंद व्हायची, मग तिथून येताना परत तिथून नोंद व्हायची नाही तितक्या कालावधीत जर एखादा गुन्हा घडलेला असला तर त्याचं आपोआप तो माझ्यावर यायचा। पण एवढं मोठं म्हणजे गुलामाला मुक्त करण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। संयोजक आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, डॉक्टर साहेब तुम्ही कधी म्हणजे एवढ्या मोठ्या हुद्द्याला असून सुद्धा तुम्हाला आमच्या गोरगरिबांची जाणीव आहे आणि तुम्ही आज आलात याच्या अगोदर सुद्धा आपली चर्चा झाली त्यावेळेस आपण म्हणलात की आपण या गोरगरिबांसाठी एखादा कॅम्प आखू। निश्चितच भविष्यात जर असा काही वेळ आला असं जे एखादं जयंती किंवा आणखी काहीतरी हे साधून आपण तेही करू। धन्यवाद मला इथं बोलण्याचं संधी दिली त्याच्यामुळे।